नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 25 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने भाग जाईल? खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निशेष भाग जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 74 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लुनी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र राज्यात डॅशच्या जिल्ह्यामध्ये पाण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅशच्या जिल्ह्यामध्ये पाण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक सहावा, डॅशच्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? डॅशच्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कराड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक सातवा, सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विखुरलेल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक आठवा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा व तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, निलगिरी पर्वत शृंखला डॅश डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत शृंखला डॅश डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश डॅशमध्ये आहे? अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश डॅशमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता डॅश डॅश असते? महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 4 80% जास्त हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील कोणतेही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील धबधबे व जिल्हे यांची अचूक नसलेली जोडी ओळखा? महाराष्ट्रातील धबधबे व जिल्हे याची अचूक नसलेली जोडी ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 4 मार्लेश्वर यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, निळ्या क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? निळ्या क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर हिरालाल चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, एकमेकांवर अवलंबून असणारे डॅश डॅश एकमेकांवर अवलंबून असणारे डॅश डॅश? तर ऑप्शन क्रमांक 3 परस्परावलंबी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, खालील मन पूर्ण करा। वासरात डॅश डॅश गाय शहाणी वासरात डॅश डॅश गाय शहाणी? तर ऑप्शन क्रमांक 3 लंगडी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 2
मुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 वागणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जर प्रेम गोड आहे तर कडू काय असेल. जर प्रेम गोड आहे तर कडू काय असेल. तर ऑप्शन क्रमांक 3 द्वेष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नागेश एका वाघासारखा चालत होता. अलंकार ओळखा. नागेश एका वाघासारखा चालत होता. अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 उपमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 26 बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो. बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 4 तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे. माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आज्ञार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बेळगाव साहित्य संमेलनात 12 मे डॅश रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. बेळगाव साहित्य संमेलनात 12 मे डॅश रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 धुळे जिल्ह्यातील नंदुरबार हा नवीन जिल्हा डॅश रोजी निर्माण झाला. धुळे जिल्ह्यातील नंदुरबार हा नवीन जिल्हा डॅश रोजी निर्माण झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 जुलै 1998 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पुसद जवळजवळ डॅश कोटी वायुकोश असतात. पुसद जवळजवळ डॅश कोटी वायुकोश असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 300 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मानवी शरीरात पंपाची क्षमता किती अश्वशक्ती म्हणजेच HP असते. मानवी शरीरात पंपाची क्षमता किती अश्वशक्ती म्हणजेच HP असते. तर ऑप्शन क्रमांक 3 0.2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वासनाद्वारे किती हवा शोषण केले जाते. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वासनाद्वारे किती हवा शोषण केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 10 ते 20 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर डॅशचे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर डॅशचे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. तर ऑप्शन क्रमांक 2 रामचंद्र विद्या बागीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्त्री शिक्षणावरील दिशा हा लेख डॅशच्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. स्त्री शिक्षणावरील दिशा हा लेख डॅशच्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 वनस्पतीमध्ये मूलद्रव्ये असतात. वनस्पतीमध्ये साधारणतः डॅश मूलद्रव्ये असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 30 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारीसमोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले. डॅश यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारीसमोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले. तर ऑप्शन क्रमांक 3 बाबूगेनू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 नानासाहेब पेशवे यांचा सेनापती डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. नानासाहेब पेशवे यांचा सेनापती डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महर्षी कर्वे यांचा जन्म डॅश रोजी झाला. महर्षी कर्वे यांचा जन्म डॅश रोजी झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 18 एप्रिल 1858 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद 1888 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली. वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अखिल भारतीय तांत्रिक परिषदेची स्थापना डॅश साली झाली. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना डॅश साली झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. डॅश प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कीटके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी डॅश हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही.
खालीलपैकी डॅश हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 हिवताप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय चलन रुपयाचे प्रतीक चिन्ह कोणी तयार केले? भारतीय चलन रुपयाचे हे प्रतीक चिन्ह कोणी तयार केले? तर ऑप्शन क्रमांक 3 डी उदयकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप डॅशच्या क्षेत्रासाठी ठेवण्यात आले. 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप क्षेत्रासाठी ठेवण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 ऊर्जा क्षेत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश आहे. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यास डॅश साली फाशी दिली. ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यास डॅश साली फाशी दिली. तर ऑप्शन क्रमांक 4 1909 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कायधू नदीचा उगम डॅशच्या जिल्ह्यात झाला. कायधू नदीचा उगम डॅशच्या जिल्ह्यात झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे डॅश वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे डॅश वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 14वे राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता? खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 कंधारचा किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल.